दादांचा घातपात, कुणाचा हात? राऊतांचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल. दादांच्या अपघातावरून राजकारण पेटलं. संजय राऊतांनी अजित पवारांच्या अपघाती निधनावरून पुन्हा एकदा भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा प्रयत्न केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांच्या विमान अपघाताचं राजकारण करू नका असं विधान केल्यानंतर राऊतांनी खळबळजनक दावा करत थेट भाजपच्या भूमिकेवर आक्षेप घेतलाय. मला असं वाटतं की या संदर्भात जो काही वादविवाद होतोय हा अतिशय निरर्थक अशा प्रकारचा आहे, अतिशय चुकीच्या अशा प्रकारचा आहे. प्रत्येक व्यक्ती केवळ स्वतःचं राजकारण याच्यात कसं पाहता येईल हा प्रयत्न करतोय, हे अतिशय चुकीचं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत, आपण वाचलं असेल आज, म्हणजे दम देऊन सांगतायत, याद राखा अजित पवारांच्या मृत्यूचं कोणी राजकारण कराल तर याद राखा. तुमचा काय संबंध आहे? तुम्ही कशा करता धमकावताय? तुम्ही एक माणूस आमचा महत्त्वाचा मृत्यू पावला अपघातामध्ये, त्याच्याविषयी जर कोणाला शंका आल्या तर तुम्ही अस्वस्थ का होताय? काय तुमचा काय त्यात हात आहे का सगळ्यांचा? हाच संशय आहे. अजित पवारांच्या निधनानंतर अनेक नेते वेगवेगळी वक्तव्य करत असतानाच संजय राऊत मात्र भाजपला लक्ष्य करतायत. काय दादांबरोबर ती भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल होती का? मुंबईतून घेऊन चालले होते बारामतीत सुरक्षित ठेवायला. अजित पवारांचा संशयास्पद विमान अपघात हा सुद्धा ऑपरेशन लोटसचाच भाग आहे का? अजित पवारांचा जो अपघात आहे तो संशयास्पद आहे आणि त्याची न्यायालयीन चौकशी होणं गरजेचं आहे सिटिंग जजकडून. अजितदादांच्या विमान अपघाताप्रकरणी एका बाजूला तांत्रिक तपासाचे दावे केले जात आहेत, तर दुसरीकडे राऊतांसारखे नेते थेट घातपाताचे आरोप करतायत. आता या आरोपांना भाजप काय उत्तर देणार आणि 10 तसंच 12 फेब्रुवारीला होणारे खुलासे महाराष्ट्राच्या राजकारणात कोणता भूकंप घडवणार याकडेच राज्याचं लक्ष लागलंय. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज.